पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेनं केलेल्या कामांची पोलखोल झाली आहे। या विषयासह मुंबईतील आणि महाराष्ट्रातील राजकीय विषयांवर बोलण्यासाठी आहेत TV9 मराठीशी बोलणार आहेत मनसे नेते आणि मुंबई महापालिकेतील मनसेचे माजी गटनेते संदीप देशपांडे। संदीपजी, सध्या आपण मुंबईची जी परिस्थिती बघतो आहे, जवळपास आठवडाभर पाऊस सुरू आहे आणि जी मुंबईत दैना उडाली आहे, महापालिका प्रशासन, महापालिकेचे राजकीय सत्ताधारी पक्ष दावा करत होते की नालेसफाई झालेली आहे, जवळपास 100%हून अधिकची दावेदारी केली गेली होती। जी काय परिस्थिती आहे सध्या मुंबईमध्ये, तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं दरवर्षी जशी महापालिकेची दैना अवस्था होते या पावसामुळे, ती सालाबादप्रमाणे ह्या वेळेलाही झालेली आहे। सत्ता बदल झाल्यामुळे एक वेगळी अपेक्षा जी काय निर्माण केलेली, त्याप्रमाणे काहीही घडलेलं नाही आहे। पहिल्याच पावसात मुंबई शहराची वाट लागली आहे, मुंबईची तुंबई झालेली आहे। 2 मृत्यू, अत्यंत दुर्दैवी असे 2 मृत्यू झालेले आहेत। एक लहान मुलाचा मृत्यू झाड कोसळल्यामुळे झालेला आहे, मॅनहोलच्या निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे। मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी बघता ज्या पद्धतीची तयारी, मान्सूनपूर्व तयारी महानगरपालिकेने करायला पाहिजे होती, ती केली नाही आहे। याच्यासाठी नुसतं अधिकाऱ्यांना तर निलंबित केलेलं आहे, पण आयुक्तांनी सभागृहामध्ये येऊन याच्यावर स्टेटमेंट करणं आवश्यक आहे। जे नगरसेवक आहेत, आता तुम्ही काय सभागृह कधी होईल त्याची वाट बघणार आहात का? माझ्या मते महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 36 प्रमाणे एक संस्थांश नगरसेवकांनी जर पत्र दिलं म्युन्सिपल सेक्रेटरीला, तर त्यांना विशेष सभागृह बोलवता येऊ शकतं, किंवा स्थायी समितीचे 4 सदस्य असतील, त्यांनी जर पत्र दिलं तर विशेष सभागृह बोलवून या सगळ्या गोष्टींवर चर्चा घडवून अशा गोष्टी पुन्हा व्हायला नकोत म्हणून काय करणं आवश्यक आहे, या गोष्टी काय झाला, कशामुळे झाल्या, त्याला जबाबदार कोण, या सगळ्यावर चर्चा आयुक्तांसमोर होऊ शकते आणि आयुक्तांना तुम्ही सभागृह ठणकावून सांगू शकतो की या सगळ्या विषयावर तुम्ही स्टेटमेंट द्या। यातली कुठलीही गोष्ट होताना दिसत नाहीये, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। नाही संदीपजी, पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली, आतापर्यंत हे अनेकदा होत आलं आणि यावर राजकीय आरोप प्रत्यारोपही होतात, पण यावेळेस असं घडलंय की एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू होतो, स्कूल बसवर झाड कोसळतं, त्यानंतर एका 55 वर्षीय व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होतो आणि त्यानंतर महापालिकेतल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते। यावरून आता एक राजकारण असं दिसतं आहे, किंवा जे आरोप प्रत्यारोप दिसत आहेत, सत्ताधारी पक्षातल्या शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा उपमहापौरांनी आयुक्तांना बदला किंवा आयुक्तांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे। त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, माझं म्हणणं तेच आहे की शेवट सगळ्या महापालिका यंत्रणांचा प्रमुख म्हणून आयुक्तांची जबाबदारी तर आहेच, प्रशासकीय प्रमुख म्हणून बदला किंवा लगेच काय ट्रान्सफर होईल असं माझं म्हणणं नाही आहे, पण या गोष्टी का झाल्या आणि या होऊ नयेत म्हणून महापालिका पुढे काय उपाययोजना करणार हे तर आयुक्तांनी सांगायला पाहिजे। आणि ह्याच्यासाठी म्हणून हे काही पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचं ठिकाण नाही आहे। आयुक्त जबाबदार आहेत सभागृहासाठी, त्या सभागृहामध्ये आत्तापर्यंत आयुक्त आलेलेच नाहीत, त्यांनी स्टेटमेंटच केलेलं नाही। आयुक्तांनी यायला नको, स्टेटमेंट द्यायला नको, स्थायी समितीमध्ये पण आयुक्त येत नाहीत, सभागृहामध्ये पण आयुक्त येत नाहीत, एवढा आयुक्तांना कुठला माज आला आहे, हा मुळात प्रश्न आहे। त्यामुळे मी म्हटलं की मला माहीत नाही की विरोधी पक्ष पण असं नेबळाटासारखं का वागते, त्यांनी पण त्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या अधिकाराचा उपयोग करायला पाहिजे। नाही संदीपजी, तुमचं हे विधान अत्यंत गंभीर आहे किंवा महत्त्वाचं आहे की विरोधी पक्ष आतापर्यंत का नेबळटासारखा वागतोय, विरोधी पक्षाच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी नाही आहात का, आणि तुमचा पक्ष हा नेमका त्याचा राजकीय स्टेटस काय आहे, की तो विरोधी पक्षात आहे, तो सत्ताधारी पक्षात आहे, की तो तटस्थ आहे? आम्ही विरोधी पक्षातच आहोत ना, आम्ही विरोधी पक्षात आहोत। आणि आम्ही हे शेवट कसं आहे, सभागृह जर तुम्हाला विशेष सभागृह बोलवायचं असेल तर आमचा एकच स्थायी समिती सदस्य, त्याला अजून 3 लोकांची जोड लागणार। तर आज आम्ही आमच्या गटनेत्यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की तुम्ही बाकी स्थायी समिती सदस्यांशी बोला आणि विशेष सभागृहाची मागणी करा, ते आम्ही करू, पण इतरांनी पण ह्या गोष्टीला साथ दिली पाहिजे। पुन्हा एकदा स्पेसिफिक प्रश्न विचारतो की हे जे सध्या पहिल्या पावसात मुंबईत घडलंय, त्यावर जाब विचारण्यासंदर्भात विरोधी पक्ष हा
तितकासा आक्रमक किंवा तितकासा प्रभावी ठरला नाही असं तुमचं मत आहे? तुम्ही समाधानी नाही आहात? विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षावर तर आरोप होतातच आहेत, त्यांना जबाबदार धरलंच जाते, भाजप शिंदे शिवसेनेला जबाबदार धरलंच जाते, पण विरोधी पक्षही आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही असं तुमचं मत आहे? एकंदरीत ज्या गोष्टी मी बघतोय किंवा जे अनुभवतोय, ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाला आणि प्रशासनाला स्पेशली ग्रिल केलं पाहिजे त्या पद्धतीने ते होताना दिसत नाहीये. जी आयुधं वापरायला पाहिजेत विरोधी पक्ष म्हणून, जी त्यांना 1888च्या कायद्यामध्ये दिलेले आहेत, ते वापरताना मला कुठेही दिसत नाहीयेत. त्यामुळे मला निश्चितपणे राग नाही पण वाईट वाटतंय. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम या सगळ्या घटनांवर असं म्हणतात की काल झाड पडलं किंवा काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं आहे आणि कुठेही गांभीर्य दिसत नाहीये या सगळ्या घटनांचं. अमित साठमसारखा आमदार एवढ्या निर्लज्जपणे वागतोय, निर्लज्जपणाचा कळस त्यांनी त्या दिलेला आहे. मला तर वाटतं की त्या जो पत्रकारांनी तो व्हिडिओ शूट केला त्यांनीच पहिले कानाखाली मारायला पाहिजे होते अमित साठमच्या. मी असतो तर तिथे निश्चितपणे ते केलं असतं. तुम्ही एवढे असंवेदनशील असू शकता एका लहान मुलाच्या मृत्यूबद्दल, एका माणसाच्या मृत्यूबद्दल एवढे असंवेदनशील आहात तुम्ही की काल झाड झालं आज गटार आणि ह्या करून असतंय. मला तर वाटतं भारतीय जनता पक्षाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना त्यांच्या पदावरनं काढून टाकलं पाहिजे. आणि तुम्ही आणि वरती राम कदम सारखे आमदार बोलणार की आम्ही हक्कभंग आणू. तुम्ही कसले हक्कभंग आणताय? तुमच्यावरच आम्ही लोकभंग आणू, लोकांचा विश्वासघात केल्याबद्दल. नाही, पण असं आहे का की आता महापालिका प्रशासन असेल की सत्ताधारी पक्ष असेल, अनेक जण असं म्हणतात की हे अपघातात झालेले दुर्दैवी मृत्यू आहेत. तुमचं मत काय आहे की हे अपघातात झालेले दुर्दैवी मृत्यू आहेत की हे महापालिकेच्या भ्रष्टाचार किंवा जी काही व्यवस्था आहे, पोखरलेली व्यवस्था आहे, त्याचे बळी आहेत? पोखरलेल्या व्यवस्थेचे बळी आहेत, निष्काळजीपणाचे बळी आहेत. मला एक सांगा, मग हे नाटकं कशासाठी होती? नाले सफाई आणि ही जी पाहणी, ते काय पाहणी काय केलीत तुम्ही? पण तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी, म्हणजे तुमच्या पक्षाचे गटनेते नगरसेवक यांनीही पाहणी केली. त्यांनी समाधान व्यक्त केलं नव्हतं पण त्यांनी पाहणी केली होती. मग त्यांनी नेमकी काय पाहणी केली? एक्झॅक्टली, आम्ही पाहणी केल्यानंतर त्याचं एक विस्तृत प्रेझेंटेशन यशवंत केलेकरांनी दिलेलं. काय काय लूप होल्स आहेत हे आम्ही त्यांना सांगितलेले. हे सांगून सुद्धा तुम्ही जर ते सुधारणार नसाल तर मला असं वाटतं याचा जाब सभागृहाने विचारला पाहिजे आयुक्तांना. नाही, पण मग आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक आहेत, लवकरच महापालिकेचं सभागृह भरेल. तुम्ही असं म्हणतात की विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर तर आरोप प्रत्यारोप होतातच आहेत, पण सत्ताधारी चुकीचे वागतातच आहेत, त्याच्यात काही. पण सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम जे विरोधी पक्षाने केलं पाहिजे ते तेवढं सक्षमपणे होताना दिसत नाहीये. निश्चित खेदाची बाब आहे. आणि शेवट संख्या महत्वाची आहे. आज आम्ही 6 नगरसेवकांच्या जीवावर विशेष सभागृह नाही बोलवू शकत ना. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना आम्ही आमच्या गटनेत्यांना विनंती केली की बाकी पक्षाचे जे विरोधी पक्षाचे गटनेते आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला. आता ऍक्च्युली विरोधी पक्षनेत्याला अधिकार आहे की सभागृहामध्ये आयुक्तांना स्टेटमेंट करायचा, मागायचा, पण अजून तोही मला दिसेल, कारण सभागृहच नाहीये. आमचं म्हणणं विशेष सभागृह या सगळ्या गोष्टींसाठी भरलं पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. नुसते आरोप प्रत्यारोप नाही तर या घटना पुढे घडू नयेत याच्यासाठी काय उपाययोजना आयुक्त करतायत याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. जसा तुम्ही संताप, चीड व्यक्त करत आहात, सर्वसामान्य मुंबईकराच्या मनातही संताप आहे. तोच संताप किंवा तीच भावना ही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जामदार यांनी व्यक्त केली आहे की सरकार नेमकं काय करतंय. जे काय सध्या घडतं आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि सरकार हे फोडाफोडीच्या राजकारणात आणि तिथे सभागृहात पीठासीन अधिकारी आणि त्या सगळ्या राजकारणात गुंतलेल्या त्यावर चर्चा होते आहे. नाही, निश्चित मला म्हणजे त्या जज साहेबांचं, जामदार साहेबांचं खरोखर अभिनंदन करावंसं वाटतं की एवढ्या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांनी जे पद्धतीने सरकारला झापलंय की तुम्ही एखाद्याने आंदोलन करायचं आणि तुम्ही काय गुलाम बनवताय का जनतेला, या शब्दात त्याने झापलं. खरोखर त्यांचं अभिनंदन आहे. न्याय यंत्रणा जिवंत आहे, मला असं वाटतं याचं ते द्योतक आहे. या मुलाखतीतला एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. उद्धव ठाकरेंनी येत्या रविवारी राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणी आंदोलनाची घोषणा केलेली आहे. पहिलं मुंबईत आणि नंतर महाराष्ट्रात हे आंदोलन होईल आणि त्यासाठी दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे राम मंदिराच्या परिसरामध्ये.
तर याच आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी व्हावं. जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत, जे अनेकदा आपली हिंदुत्ववादी भूमिका मांडत असतात, जो हिंदू आहे, हिंदुत्ववादी आहे, त्या सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मनसेचे नेते, कार्यकर्ते, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असे सगळे या आंदोलनात सहभागी होणार आहेत का? मला असं वाटतं याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो पक्ष घेईल आणि जो पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही काम करू. हिंदुत्ववादी सगळ्यांना आवाहन केलं गेलेलं आहे की राम मंदिराच्या दानपेटी अपहार प्रकरणी आपण आपली भावना या आंदोलनात सहभागी होऊन व्यक्त करावी. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंतही आवाहन केलेलं आहे, राज ठाकरेंपर्यंतही आवाहन केलं गेलेलं आहे सहभागी होण्यासंदर्भात. याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो पक्ष घेईल आणि पक्षाचा जो आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही काम करू. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह दिनेश जुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.